आता तुझ्या स्वतःच्या हाताने तुझ्या नवऱ्याच्या नावाने हे कुंकू तुझ्या भांगात भर. काय ग मुली, तुला काही टेन्शन आहे का? शुभो, तुझ्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करते. मी तुला काहीही होऊ देणार नाही. बघ, आता वाटतेस की नाही अगदी सवाशिणी. हो, थँक्यू. पण तुला खरंच या पूजेबद्दल काही माहित नव्हतं? नाही, मला फार काही माहिती नाही. म्हणजे ऐकलंय पण कधी पाहिले नाही. बरं, मग आज बघही आणि आज करूनही घे. आजी, मला खरं खरं सांगा ना, जर मी पूजा अगदी श्रद्धेने केली तर हॉस्पिटलमध्ये असलेल्या माझ्या नवऱ्यावर जे मृत्यूचं संकट आहे ते टळेल ना? देव त्याला वाचवेल ना आजी? हे बघ, हा सगळा श्रद्धेचा आणि विश्वासाचा खेळ आहे बघ. तू अगदी खऱ्या अंतःकरणाने तुझ्या नवऱ्याच्या पाठीशी उभी राहिलीस ना, तर देवही तुझ्या पाठीशी नक्कीच उभा राहणार. देवा, काय करू मी? श्रावणी काल रात्रीपासून फोन करत नाहीये. ही मोक्षा पण तिच्या घरी निघून गेलीये. काय करू? कुठे असेल ही मुलगी? श्रावणी, श्रावणी, खाली ये लवकर. अपर्णा, श्रावणीला विश्वंभर इतक्या हाका मारतोय, ती खाली काय येत नाहीये? तिला माहितीये ना जबानी द्यायचे मॅजिस्ट्रेट पुढे ते. एक बरं आहे की ते मॅजिस्ट्रेट साहेबच आपल्या घरी येत आहेत. खाली काय येत नाहीये ती? ती तिच्या कामासाठी जरा बाहेर गेली. बाहेर गेली? इथे इतकं महत्वाचं काम आहे, आजचा प्रोग्राम ठरलेला आहे हे माहित असून सुद्धा ती बाहेर गेली? अशी कशी जाऊ शकते ती? बाहेर कुठे गेली? मला काही सांगून गेली नाही भैया साहेब. बरं, एक काम कर, तिला फोन कर आणि सांग ताबडतोब घरी बोलवलंय. हो, मी लगेच फोन करते आणि तिला घरी बोलवते. आणि तिला सांग, जिथे कुठे असेल, जे काही करत असेल ते काम टाकून इथे 10 मिनिटाच्या आत तिचं पाऊल घरात पडलं पाहिजे. विश्वंभरचा संयम सुटायच्या आत मला ती इथे हवी आहे. कळलं ना? हो हो, मी सांगते. आता पदर असा घे. आता आपण पूजा सुरू करू. सगळ्यात पहिले हळदी कुंकू वाहा. सर, हे बघा काय होतंय. ओ नो, पेशंटची पल्स ड्रॉप होते, हार्ट सिंकिंग मोडमध्ये जाते. सिस्टर, तुम्ही बीपी मॉनिटर करत राहा. हो सर.
श्रावणी फोन का नाही उचलत आहे? श्रावणी वेळेवर मॅजिस्ट्रेट साहेबांसमोर येईल ना? ती वेळेवर नाही आली तर भैया साहेबांना मी फसवल्यासारखं होईल. देवा, मी आता काय करू? भैया साहेबांचा संताप अनावर झाला तर घरात वादळ येईल. श्रावणी, नो, सर्जरी सुरू असताना असं बीपी शूट होणं अत्यंत घातक आहे. आय थिंक वी आर लुझिंग द पेशंट. सिस्टर, तुम्ही इंजेक्शन रेडी ठेवा. आता आपली पूजा झालीये. आता डोळे मिटून वडाला प्रार्थना कर. तुझ्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी ती प्रार्थना असेल.